नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर या 3 साहित्यापासून मी तुळशीच्या लग्नासाठी एकदम गोड आणि चवदार कुरकुरीत असा पदार्थ बनवणार आहे। यासाठी इथं मोठा कप एक मी सुजी घेतलेली आहे, 2 मोठे चमचे बेसन घेतलेला आहे, 2 मोठे चमचे रवा घेतलेला आहे, छोटा 1 चमचा मी हळद टाकले याच्यामध्ये, थोडंसं मीठ टाकायचं आहे अर्धा चमचा। आता हे सर्व पीठ मिक्स करून घ्यायचे। तर एकदम छान असा पदार्थ आहे, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। आता मी इथं डालडा वापरणार आहे। तर मी पहिला एक व्हिडिओ टाकलेला आहे यूट्यूबवर, त्याच्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे। आता याला वितळून घ्यायचं, एकदम गरम करून घ्यायचे। आता इथं गरम केलेला आहे डालडा, याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि थोडंसं थंड झालेच हात घालून मिक्स करून घ्यायचे। पिठाच्या कणाकणाला लागेल असा डालडा ही हाताने असं चोळून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीची मूठ झाली की समजायचं एकदम छान असं पीठ तयार झाले। आता थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचे। पीठ थोडंसं सैलसर मळायचे, कारण रवा असल्यामुळं नंतर घट्ट होण्याची शक्यता असते। सुरुवातीला सैलसर मळून घ्यायचे। आता थोडंसं पाणी लावून मऊ करून घ्यायचे। आता याला 10 ते 15 मिनिट असंच भिजण्यासाठी ठेवायचे। तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, ऑलवर क्लिक करा, म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल। हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका। तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत। आणि छानशी कमेंट करा। चला रेसिपीकडे वळूया। आता 10 ते 15 मिनिट झालेला आहे। आता डबल ह्याला असं हाताने एकजीव करून घ्यायचे, थोडंसं हाताला तेल लावून। तर एकदम मऊ असं पीठ तयार झालेलं आहे आणि अशा पद्धतीने थोडंसं छोट्या सुपारी एवढं पीठ घ्यायचे हातावर आणि अशा पद्धतीनं ओळीव लाडूचा आकार द्यायचा आहे। थोडंसं पाणी लावून अशा पद्धतीने चिटकावून घ्यायचे। याच पद्धतीने सर्व ओळीव लाडू बनवून घ्यायचे। तर पोळपाटाच्या आकाराचे मी इथं अशा पद्धतीचं मी वळून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने थोडंसं पाणी लावून ओळीव लाडूचा आकार द्यायचा आहे। आणि आता सर्व ओळीव लाडू इथं तयार झालेले आहेत, बघू शकता। आता मी गॅसवर कढई ठेवली, तेल गरम करण्यासाठी ठेवायचे। आता तेल थोडंसं गरम झालेलं आहे, याच्यामध्ये आता ही ओळीव लाडू तळून घ्यायचे। तर मी इथं गुळातल्या पाकातले ओळीव लाडू बनवणार आहे। कुरकुरीत होईपर्यंत एकदम छान असं तळून घ्यायचे। आता खालचा भाग तळलेला आहे, असं पलटून घ्यायचे काटा चमच्याने। आता हे थोडंसं तळत आलेलं आहे। आता मी झाऱ्यामध्ये बाजूला काढून घेणार आहे। असा रंग आल्यावर एकदम छान असे शेवटपर्यंत कुरकुरीत राहतात, कडक राहतात, यासाठी मी असं तळून घेतलेलं आहे सोनेरी रंगात। आता इथं सर्व ओळीव लाडू तयार झालेले आहेत तळून। तर बघू शकता, थंड होण्यासाठी असंच ठेवायचं टोपल्यामध्ये। तर बघू शकता एकदम छान असे ओळीव लाडू झालेले आहेत। आता इथे मी एक वाटी भरून गुळ घेतलेला आहे। आता गुळाची चाचणी बनवायची।
आता याच कढईमध्ये मी तेल काढून घेतलेलं आहे आणि याच्यात थोडंसं तेल ठेवले आणि याच्यातच चाचणी बनवून घ्यायची। 2-4 चमचे पाणी टाकायचे याच्यामध्ये। आता हे गूळ वितळून घ्यायचं आहे। चाचणी एकदम कडक घ्यायची। आता इथं चाचणी आली का बघण्यासाठी मी प्लेटमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने चाचणी बघायची। तर ही तार जर असे मोडली तर समजायचं चाचणी आलेली आहे। आता चाचणी असं कडक झालेली आहे। आता गॅस बंद करायचा आहे आणि आता हे वळीव लाडू याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि लगेचच याला मिक्स करून घ्यायचे। सर्वच वळीव लाडूला ही चाचणी लागली पाहिजे। तर एकदम छान असे ही वळीव लाडू महिनाभर टिकणारे, एकदा नक्की बनवून बघा। तर मी इथं ताटाला तूप लावून घेतले आणि ह्याच्यावर वळीव लाडू टाकून घ्यायचे, थंड होण्यासाठी ठेवायचे। तर थोडीशी चाचणी आणि ओलसर आहे। तर एकदम छान असे वळीव लाडू तयार झालेले आहेत। तुम्हाला एक मोडून दाखवणार आहे, एकदम कुरकुरीत झालेले आहेत, बघू शकता। अजिबात नम पडले नाहीत किंवा साधाळले नाहीत। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।